नाशिक शहरातील पहिली माध्यमिक शाळा श्री बी.डी. भालेकर विद्यालय एक 4 ते 5 वर्षापासून प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे बंद पडली आहे। आज ती बंद पडल्यानंतर त्या जागेवर विश्रामगृह बांधण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे। त्याचा आम्ही निषेध करतो, कारण की आजूबाजूला मोठ्या प्रमाणात स्लम वस्ती आहे। तिथल्या मुलांच्या शिक्षणावर कुठेतरी गदा येईल म्हणून ती शाळा लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने सेमी इंग्लिशमध्ये चालू करून ती शाळा चालू करण्यात आली पाहिजे। कारण की आज आम्ही जसं गिरीश महाजन साहेबांना पण भेटलो, त्यांना ही गोष्ट सांगितली, गिरीश भाऊंनी पण सांगितलं आहे का कुठल्याही प्रकारे ती शाळा पडणार नाही, आपण नव्याने शाळा बांधू। तसेच शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांचा देखील काल फोन येऊन गेला मला, आणि त्यांनी पण मला फोनवर सांगितलं आहे का शाळा पडणार नाही। हे जे काय प्रशासन जे काय आपलं विश्रामगृह बांधण्याचा प्रयत्न करते तिथं कुठेतरी निषेधार्थ आहे। प्रशासकीय राजवट आहे। प्रशासकीय राजवटीमध्ये एक शाळेचं आरक्षण काढून 4च दिवसामध्ये लगेच प्रस्ताव तयार करतं, वर्क ऑर्डर देतं आणि लगेच शाळा पाडण्याची फरमान काढतं। हे कुठेतरी निषेध आहे। तरी पण ही लवकरात लवकर तिथे विश्रामगृह न करता तिथे लहान मुलांसाठी शाळा तयार करण्यात यावी। जर प्रशासनाने हे जे काम चालू आहे आता विश्रामगृहाचं ते बंद केलं नाही आणि तिथं शाळा सुरू केली नाही तर मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थ्यांतर्फे जन आंदोलन छेडण्यात येईल, महामोर्चा करण्यात येईल। माझं नाव दीपक डोके, माजी विद्यार्थी बी.डी. भालेकर शाळा।